शेता मधी माझी खोप तिला बोराटीची झाप शेता मधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचाट जगा मिळाया साखर तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा आम्ही कष्टाचंच खातो जग करी हाप हाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा शेतकरी बाप तुम्ही म्हणताल महाराज कविता काय सांगता याला काय प्रमाण आहे का याला प्रमाण बी आहे काका माझे तुकोबाराय सांगतात बाप करी जोडी लेकुराचे ओढी आणि आपुले करवंडी वाळवून या माझ्या पुढे बसलेली म्हातारी माणसं बाबा डोक्यात टोप्या चांगल्या घातल्या तुम्ही आज शर्ट चांगला घातलाय कपडे चांगले घातलेत हा पण तुमची कोपरी आतून फाटकी आहे फक्त मला माहिती आहे तू म्हणता तुला काय माहिती आमची कोपरी फाटकी आहे माझ्याही बापाचं वय 87 आहे काका आणि माझाही बाप अजून फाटकीच कोपरी घालतोय मी बापाला विचारलं मागच्या आठवड्यात बाबा लाखोना रुपये कमवतो तुमचा मुलगा तुम्ही फाटकी कोपरी घालता माझा बाप म्हटला हे महाराज अरे माझ्या फाटक्या कोपरीची काय भाषा करतो तुझ्या अंगातलं धोतर माझ्या पैशाचं आहे माझा बाप मला म्हणतो म्हटलं बाबा पैसे देऊ का कोपरी घ्यायला बापानं सांगावं नाही रे अरे हॉटेलचा चहा कधी पिलो नाही हॉटेलचा वडापाव कधी खाल्ला नाही नांदूर शेंगोट्याच्या बस स्टँडवर उतरलो तर घर 2 किलोमीटर होतं पण रिक्षावाल्याला कधी पैसे दिले नाही बाबा मागच्यांकरता संपत्ती कमवून ठेवली बाबा आज माझ्या पुढे बसलेली ही जाणकार बाप जरा लक्षपूर्वक आहे का तुम्ही सुद्धा महाराज किती पैसे वाचवलेत हा चप्पल लांब सोडली तुम्ही पटांगणाला आज का 2 ठिकाणी शिवलेलं आहे तिला तुमच्याकडे पैसे नाहीत का हो आहेत पण तुम्हाला मागच्या अवलादी करता जपून ठेवायची आहे संपत्ती पण माझी विनंती आहे तुम्हाला ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही संपत्ती जपवली ना तोच मुलगा जर आज 200 रुपयाची दारू पित असेल तर तुम्ही ती कमावलेली संपत्ती त्याला दारू पिण्याकरताच वाचवली का याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका सांगू तुम्हाला 6 महिने झाले तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती 6 महिन्यापासून तुमची लेक तुम्हाला फोन करत होती बाबा बाबा या ना मला भेटायला नाही गेले तुम्ही पोरीला भेटायला तुम्ही म्हटले आके आलो असतो का तुला भेटायला पण एसट्या बंद आहेत पोरगी म्हणली बाबा एसटीची कुठपर्यंत वाट पाहता प्रायव्हेट गाडीनं या बाबा तर तुम्ही पोरीला म्हटले अक्के आलो असतो प्रायव्हेट गाडीनं पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो पोरी एसटीनं माझं अर्ध तिकीट आहे म्हटले ना तुम्ही अर्ध तिकीट आहे 50 रुपये वाचवले काका तुम्ही ज्या मुलाकरता 50 रुपये वाचवले
तोच मुलगा जर आज रोज 50 रुपयाचा मावा खात असेल तर तुम्ही ते 50 रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवले का? याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. अरे परवा बाप गेला आमचा तर गोठ्यातला बैल हंबरला. आमचा बाप गेला तर दावणीचा बैल रडला, पण स्वतःचा 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या नाही रडला काका. कधी करणार आहे आम्हाला बाप? परवा शेतकऱ्याचा बैल चरत होता वावरात, शेजाऱ्याच्या घासामध्ये बैल जाईल म्हणून 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला काका, तर बैल माग फिरला, पण दारूच्या दुकाना पुढचा 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या नाही माग फिरला. कधी करणार आहे आम्हाला बाप? आपण म्हणतोय फक्त बाप काका. मुलींनो आजही जा माहेरामध्ये, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे माहेरामध्ये, तुमचा मुलगा 25 वर्षाचा असू द्या, तुमचा मुलगा 30 वर्षाचा असू द्या, बाप जिवंत आहे तोपर्यंत बिगर कपड्याचं कधी माहेरातून येणार नाही बा. आमच्या बापात किती ताकद आहे सांगू तुम्हाला. महाराज आजही मला घरी जायला 4 वाजू द्या, 3 वाजू द्या, 4 दिवस झाले मी घरी नव्हतो काका. रात्री घरी गेलो, रात्री 2:30 वाजता माझा बाप मला म्हणतो, महाराज फिरून घ्या, मी आहे तोपर्यंत. मी गेलो ना, रोज घरी यावं लागेल, विसरता कामा नये. याचं नाव बाप आहे काका. आज इथं बसलेली पोरं जरा लक्षपूर्वक आहे का पोरांनो? आज नाही बाप आठवत. आज घरी 2:30 वाजता जा पोरांनो तुम्ही. आमची कमिटी तरुण आहे, प्रत्येकाचा बाप जिवंत असेल. जाच तुम्ही 1:30 वाजता घरी जा, 2 वाजता घरी. आणि मोटरसायकलला चावी तशीच राहू द्या तुमची. तुमच्या डोळ्याचा चष्मा आहे तोही तसाच राहू द्या. मोटरसायकलला तुमच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये तुमचा 85 वर्षाचा बाप झोपलेला आहे. 3 वाजता उठतो तो, 2:30 वाजता तुम्ही घरात जाता, 3 वाजता उठतो, मोटरसायकल लॉक करतो, चष्मा काढतो मोटरसायकलचा आणि जपून ठेवतो. सकाळी तुम्ही विचारता बायकोला, अरे मोटरसायकलची चावी कुठे आहे? नाही सापडत तुम्हाला, कारण तुमची रात्री उतरलेली नसते. तो बाप सांगतो, अरे मोटरसायकलची चावी मी ठेवली बाबा, लाख रुपयाची मोटरसायकल आहे, जाईल कोणी घेऊन? मोटरसायकलची चावी हातात देतो, मोटरसायकलवर बसा. बाप म्हणतो, धूळ जाईल बाबा डोळ्यात, तुझा चष्मा बी मीच ठेवलाय. हा बाप ज्या दिवशी निघून जातो ना काका, त्या दिवशी मोटरसायकलची चावी जपून ठेवणार सुद्धा कोणी राहत नाही काका. जरा काळजीपूर्वक आहे का. यात्रा आली, यात्रा नांदूर शिंगोट्याची, यात्रा आली नांदूर शिंगोट्याची काका. 4 भाऊ होते तुम्ही म्हटले यात्रेला जायचा बाबा, बाबा यात्रेला जायचा बाबा. आमच्या बाबाकड मोटरसायकल नव्हती, आमच्या बापाकड 4 चाकाची गाडी नव्हती काका, पण आमच्या बापाकड 2 चाकाची सायकल होती. आमच्या बापानं 2 भावांना पुढे नळीवर बसवलं, 2 भावांना पाठीमागं कॅरेजवर बसवलं आणि नांदूर शिंगोट्याच्या यात्रेला आणलं. अरे थंडीच्या दिवसात बापानं 4 किलोमीटर सायकल आणली तर बापाची कोपरी ओली झाली काका. पोरांना 12 वाजेपर्यंत यात्रेत फिरवलं. लहाना मुलगा म्हणला, बाबा चष्मा घ्यायचा आहे. महिला मंडळ, आमच्या बापानं 1 नाही चष्मा घेतला. किती घेतले? बोला किती घेतले? 4 घेतले. 4ही पोरांनी चष्मे लावले डोळ्याला काका. बापानं घरी नेले, पोरं 2 वाजले घरी जायला. आज त्याच्यापैकी 1 मुलगा वकील आहे काका, 1 मुलगा इंजिनियर आहे, 3रा कॉन्ट्रॅक्टदार आहे आणि 4था नगर MIDCच्या क्रॉम्प्टन कंपनीत परमानंट आहे काका. आज त्याच बापाचं वय 92 वर्ष आहे. परवा दिवशी त्याच बापाच्या डोळ्याच्या चष्म्याची काच फुटली काका. बाप थोरल्या पोराला म्हटला, बाळू चष्म्याची काच फुटली रे. थोरला पोऱ्या म्हटला, बाबा पैसे काय झाडाला तोडायचेत का? 500 रुपये लागतात काच बसवायला. साधे तुम्हाला काच जपता येत नाही का चष्म्याची? माझा प्रश्न आहे तुम्हाला, अरे जो चष्मा आमच्या बापानं गेल्या 30 वर्षापूर्वी तुम्हाला 100 रुपये देऊन हाऊस म्हणून घेतलाय, तोच चष्मा आज आमच्या बापाची गरज बनलाय काका.
घ्या ना, जाऊ द्या ना 500 रुपये. अरे बायकोचा वाढदिवस आला, बायकोचा वाढदिवस आला तर 22 हजाराचे मोबाईल भेट देणाऱ्या अवलादी जन्माला आल्यात. पण आमच्या बापाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर शिबिराची वाट पाहतो आपण. आपल्याला थोडीफार सुद्धा लाज वाटत नाही? थोडा विचार करा. यात्रा आली गावात तर पोरं म्हटली 10,000 रुपये गोळा पर आपण गौतमी पाटील ना. अरे तुझ्या आईच्या डोळ्याला दिसत नाही ना, आलाय का? ते 10,000 तुझ्या आईच्या डोळ्याला घाल. 12,500 रुपयात साधी लेन्स येते, साधी लेन्स टाक. मरेपर्यंत ती आई तुला आशीर्वाद देईल का तुझ्या लेकरा बाळाला सुद्धा कमी पडणार नाही, एवढी तिच्या ताकद आहे महाराज. जरा निवांत विचार करा. जगाच्या बाजारामध्ये आई गेल्यानंतर आईची जाणीव होते आणि बाप गेल्यानंतर बापाची जाणीव होते. काका, मी एका सालं घालणाऱ्या मायबापाचा मुलगा आहे. 17 वर्ष झाली या क्षेत्रात आज तागायत उभा आहे. पण त्याला एकमेव कारण माझी आई आणि बाप आहे. म्हणजे माझा बाप लय धार्मिक आहे असं काय नाही बुवा, पण माहिती म्हणून सांगून जातो तुम्हाला. श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जात होतं, त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका. आणि मी तुम्हाला सांगतोय का, ही माझ्याच बापाची पुण्याई आहे. का सांगतो माहिती आहे का? माझा जन्म व्हावा पोरांनो आणि माझ्या बापानं दारूला पूर्ण विराम द्यावा, हीच माझ्या बापाची पुण्य आहे काका. जगाच्या बाजारामध्ये मायबाप गेले का मग मायबापाची जाणीव होते. आईची सेवा करा, बापाची सुनबाई, शेवटच्या श्वासापर्यंत सासू सासऱ्याची सेवा करा. त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. मी आईबापाविषयी बोलायला लागलो का मला भान राहत नाही. माझा विषय आई आणि बाप आहे. तुम्ही आवर्जून घरी गेल्यानंतर तुमच्याकडे मोठाले मोबाईल आहेत. चंद्रकांत महाराज खळेकर ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जरा प्रसंग ऐका माय बापाचे. स्वतः 54 कथीचं लिखाण केलेलं आहे. मी आई कशाला म्हणायचं, बाप कशाला म्हणायचं. आईची सेवा करा, बापाची सेवा करा, कारण त्यांच्याशिवाय महाराज एक सांगू तुम्हाला पंढरपूरला जाऊन मायबाप नाही भेटणार, पण मायबापाची सेवा करून तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय नाही राहणार. सकळ तीर्थाचे धोरे आणि जे का